जय महाराष्ट्र म्हणण्यास विरोध करणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांचा निषेध। समितीच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या नामफलकाला फासले काळे। चंदगड तालुक्यातील शिनोळी औद्योगिक वसाहतीमध्ये काही काळ तणाव। जय महाराष्ट्र म्हणण्यास विरोध करणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांचा शिनोळी येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यकर्त्यांनी निषेध केला। श्रीकांत देसाई यांच्या कंपनीच्या नामफलकाला काळं फासलं। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन श्रीकांत देसाई यांचा धिक्कार करण्यात आला। रविवारी दुपारी ही घटना घडली। 4 दिवसांपूर्वी बेळगाव येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू देव थापा याला जय महाराष्ट्र म्हणण्यास उद्योजक श्रीकांत देसाई यांनी मज्जाव केला होता। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आणि त्या उद्योजकाचा सर्वत्र निषेधही सुरू झाला। यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या। रविवारी दुपारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी तसंच चंदगड तालुक्यातील महाराष्ट्रप्रेमी तरुणांनी बेळगाव वेंगुर्ला महामार्गाला लागून असलेल्या शिनोळी खुर्द येथील श्रीकांत देसाई यांच्या कंपनीच्या नामफलकाला काळं फासलं। त्यांच्या कंपनीच्या गेटवर जाऊन पुन्हा असा प्रकार खपून घेणार नाही असा इशारा दिला। यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कणबरकर, मनोहर हुंद्रे, रवी निर्मळकर, प्रवीण रेडेकर, सचिन दळवी, मल्लप्पा पाटील, किरण मोदगेकर, राजू पाटील, मोतेश बारदेशकर, युवा सेना चंदगडचे विक्रम मुतकेकर, युवा सेना बेळगावचे विनायक हुलजी, मल्हारी पावशे, अद्वैत चव्हाण पाटील, सोमनाथ सावंत, महेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।